जय बिरफा, जय भीम, जय शिवराय। गुलामों का कोई धर्म नहीं होता, गुलामों का सदैव एक ही धर्म होता है, संघर्ष संघर्ष संघर्ष। ज्याने एका वीर रूपाला जन्माला येऊन आदिवासीयांचा पाठिंबा वाढवण्याकरिता एका तीर कमानाच्या आधारावर इंग्रजांना ठार पाडून टाकले, असे महान क्रांतिकारी, क्रांतिसूर्य महामानव भगवान बिरसाजी मुंडा। व तसेच आप जिस समाज में पैदा हुए हो उस समाज के लिए आप थोड़ा खून नहीं बहा सकते तो आपको उस समाज में जीने का कोई अधिकार नहीं है, ऐसे विचारवंत आपले वीर बाबूराव फुलेश्वर फेडमागे व तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच या राज्यघटनेतील आदिवासींसाठी विविध अनुच्छेद व तसेच तरतुदी निर्माण करणारे आपले आदिवासी समाजातील क्रांतीवीर जयपाल सिंग मुंडा। आजच्या काळाची जनरेशन म्हणजे आदिवासी समाज हे खूप मागे चालत गेलेले आहे, कारण आदिवासी समाजातील लोक आणि विद्यार्थी शिक्षणाकडे दुर्लक्ष करून आपले रीतिरिवाज विसरत आहेत। तसेच म्हणजे आपलं नाही का आजच्या काळातलं जे सिच्युएशन आहे, आजच्या काळातले जे रिवाज आहे त्या सिच्युएशन मध्ये जगायला आदिवासी लोकांना आवडते, पण आपली संस्कृती हे विसरून राहिलेले आहे। गडचिरोली येथील सूर्यगड येथे उभारण्यात आलेला खदान म्हणजे ते मुरुम खदान, त्या ठिकाणी रेती उभारणी करून त्या ठिकाणी कामगिरी केली जाते। त्यामुळे आदिवासी लोकांना खूप अडचण होते, कारण आदिवासी लोक हे वन्य जंगलात राहणारे आधीचे लोक आहे, कारण त्या ठिकाणी 40 ते 45 किलोमीटर दूर एवढा एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन होऊन राहिला। त्या ठिकाणी आदिवासी लोक त्यांना लंग्स कॅन्सर होण्याची शक्यता आहे, कारण आजच्या काळाची 2-2, 3-3 वर्षाचे मुलं त्यांना लंग्स कॅन्सर होऊन त्यांचे जीव जात आहे। त्या ठिकाणी आढावा घ्यायला कोणी विद्यार्थी किंवा कोणी क्रांतिकारी गेला तर त्या ठिकाणी नक्षलग्रस्त म्हणून त्या मुलाला किंवा त्या विद्यार्थीला डायरेक्ट बंदूकने फायरिंग केली जाते, कारण भारताच्या संविधानाचे अनुच्छेद 244(4) च्या तरतुदीनुसार आदिवासी विद्यार्थ्याला हे नियम लागू होते की आदिवासी समाजातील विद्यार्थी हे शाळा शिकल्या पाहिजे, कारण त्या ठिकाणी त्यांना मोफत शिक्षण भेटले जाते आणि त्या मोफत शिक्षण भेटल्यामुळे ते आदिवासी प्रांतातील आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते। पण आजच्या काळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मैं हिंदू समाज में पैदा हो लेकिन मैं हिंदू समाज में मरूंगा नाही। त्याच प्रकारे आपले विचार सुद्धा असले पाहिजे। मी गरीब घराण्यात पैदा झालो तरी मी गरीब होऊन मरणार नाही, कारण आजच्या काळात आपली गरजा हे दूर भागवण्यासाठी आपण कोणतं पुस्तक किंवा कोणतं काही वाचलं, कारण आदिवासींची लास्ट लढाई आहे, लास्टची जनरेशन आहे, लास्टची पिढी आहे। यानंतर या भूभागात या सृष्टीमध्ये आदिवासी नावाची जमात बी होती असं विसरून जाणार, कारण आदिवासी लोक जागृत होत नाहीत। आदिवासी लोकांना खूप अत्याचार होऊन राहिले, पण त्यांना समजून येत नाही, कारण भारताच्या संविधानात एवढे कलम आदिवासींना प्राप्त करण्यात आले आहेत, ते आपले म्हणजे जयपाल सिंग मुंडा यांच्यामुळे, पण त्या कलम आदिवासी लोकांना माहित नाही, म्हणून आदिवासी लोकांवर अत्याचार होत आहे। ते आदिवासी लोक चुपचाप सहन करून राहिले, कारण या ठिकाणी छत्तीसगडला हफदेव जंगलमध्ये म्हणजे सुरुवातीला काही आदिवासी लोक जागृत झाले असते तर काही होऊ शकत होता, कारण नंतर म्हणजे त्या ठिकाणी आयरन, कारण या देशातील जमीन आदिवासी लोकांचे आणि तिथे राज करत आहे सरकार, म्हणजे दिस इज द नॉट सिटीजन ऑफ दिस कंट्री, वी आर द ओनर्स ऑफ दिस कंट्री। आपण या देशाचे नागरिक नाही, आपण या देशाचे मालक आहोत, पण आपल्याला जागृत व्हायला पाहिजे, कारण
आपलं समाज जे आहे ते खूप मागे आहे. कारण त्या हसदेव जंगलमध्ये जेव्हा ते कामाला सुरुवात झाली तेव्हा लोक जागृत झाले व त्यामध्ये मोठे मोठे सैनिक, मोठे मोठे मिलिटरी, मोठे मोठे पोलीस त्या ठिकाणी येऊन त्या आदिवासी लोकांना फायरिंग करण्यात आली. कारण त्या वेळ निघून गेलेली होती. त्यामध्ये आदिवासी लोकांना नक्षलग्रस्त म्हणून ओळखले, म्हणजे नक्षलग्रस्त या विभागात ढकलण्यात आलेले होते. कारण खूप वेळ झालेली होती त्या ठिकाणी. त्यामध्ये अगदी तसंच सिच्युएशन नाही आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरची या ठिकाणी आता 2-3 वर्षात एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन याचे कामगार सुरू होणार आहे. त्यामध्ये जर आपण आता जागृत झाले नाही तर नंतर आम्हाला खूप समस्या येणार आहे. कारण त्यामुळे आपलं चिचगड, देवरी एवढ्या परिसरात एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन होऊ शकते आणि लंग्स कॅन्सरमुळे कोणाचा जीव जाऊ शकते. म्हणून आदिवासी बांधवांनो आताच जागृत व्हा आणि आताच आपल्या समाजाला वाचवण्याची कोशिश करा. कारण आदिवासी समाज ही एक मूळची समाज आहे, पण आपल्याला समजून येत नाही की आपल्यावर काय असं परिणाम पडत आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणजे माझे गाव रामगड. त्या ठिकाणी 5 किलोमीटर दूर त्या जंगलात रेंगेपार फॉरेस्ट रेंज मध्ये व्याघ्र प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्या ठिकाणी माझे गाव रेंगेपार आणि नवेगाव या इथून 15 ते 20 किलोमीटर दूर व्याघ्र प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्या व्याघ्र प्रकल्पातून ते आपल्या जमिनीतील आयरन, लोह, खनिजे हे काढून त्याचा उद्योग करतील आणि आदिवासी लोकांना त्या ठिकाणून हाकलून काढतील. म्हणून त्या वॉटर पोल्युशनने, त्या एअर पोल्युशनने आपल्याला वाचायचे असेल तर आताच जागृत व्हायचं आहे. कारण आमच्या भारतातील राष्ट्रपती आदिवासी आहे, पण आपल्या भारतातील राष्ट्रपती